नावाद बिरबल. आपल्या चातुर्याच्या बळावर अकबर बादशहाचा कंठमणी होऊन बसलेला बिरबल काही सरदारांच्या व मुल्ला मौलवींच्या डोळ्यात खुपत असे. त्यामुळे कसेही करून बिरबलाची फजिती करून बादशहाच्या मर्जीतून त्याला उतरविण्याचा चंग त्यांनी बांधला. ते बादशहाला भेटले व त्याला म्हणाले, खाविंद, बिरबल हा थोडासा हजरजबाबी असला तरी तो काही विद्वान नाही. आपण त्याला येत्या शुक्रवारी मशिदीत कुराणावर प्रवचन द्यायला सांगा. तो कुराणावर भलते सलते बोलू लागला की आम्ही त्याला आडवे तिडवे प्रश्न विचारू व बरबाद करू. बादशहा म्हणाला, तुम्ही उगाच त्या बिरबलाच्या वाटेत जाऊ नका. जे जे त्याच्या वाटेत गेले ते ते बरबाद झाले आणि तो मात्र नाबाद ठरला. परंतु एवढे सांगूनही त्या मुल्ला मौलवींचे व सरदारांचे समाधान न झाल्याने अखेर बादशहाने त्याच दिवशी राजवाड्यावर आलेल्या बिरबलाला विचारले, बिरबल, तू येत्या शुक्रवारी कुराण शरीफ या आमच्या धर्मग्रंथावर प्रवचन करशील का? बिरबलाने बेधडक होकार दिला व त्याच्या प्रवचनाचा कार्यक्रम निश्चित केला गेला. शुक्रवारी बिरबलाचे कुराणावरचे प्रवचन ऐकायला इतर मुसलमान तर मशिदीत आले होतेच, पण दिल्लीतले मुल्ला मौलवी व प्रत्यक्ष बादशहा हेही आले होते. बिरबलाच्या प्रवचनात जराशी जरी कुठे चूक झाली तरी त्याला फैलावर घेऊन बरबाद करायचं असं बऱ्याच जणांनी ठरविलं होतं. तेवढ्यात बिरबल मशिदीकडे आला. हौदापाशी थांबून त्याने हातपाय धुण्याचा कार्यक्रम उरकला आणि मशिदीत खास त्याच्यासाठी तयार केलेल्या उंच लाकडी व्यासपीठावरील बैठकीवर तो जाऊन बसला. मांडी ठोकताच त्याने श्रोत्यांना उद्देशून प्रश्न केला, ज्या कुराणावर तुम्ही आज मला प्रवचन करण्यासाठी बोलावलंय त्या ग्रंथाचा तुम्ही अभ्यास केला आहे का? सर्व श्रोत्यांमधून हो असा आवाज उठताच बिरबल म्हणाला, तुम्हा सर्वांना कुराणाचं चांगलं ज्ञान असताना पुन्हा त्या गोष्टी सांगण्यात मी माझा वेळ वाया कशाला दवडू? माझ्या पाठीशी बरीच महत्त्वाची कामे आहेत, तेव्हा मी जातो. याप्रमाणे बोलून तो झट तिथून निघून गेला. जमलेले लोक आणि विशेष करून कारस्थानी मुल्ला मौलवी केविलवाण्या नजरेने एकमेकांकडे पाहत राहिले. आपल्याला हातोहात चकविल्याबद्दल धर्मांध मौला मौलवी वगैरेंना तर बिरबलाचा राग आलाच, पण प्रत्यक्ष बादशहालाही त्याचा राग आला. त्याचे पुन्हा पुढल्या शुक्रवारी त्याच कुराणावर प्रवचन ठेवायचं आणि त्याने मागचाच प्रश्न विचारला तर त्याला नाही असं उत्तर द्यायचं ठरवलं. त्यांनी बिरबलाचा पुन्हा विचारताच त्याने प्रवचन देण्याचे मान्य केले. पुढल्या शुक्रवारी तर मागल्या वेळेपेक्षाही अधिक गर्दी लोटली होती. मशिदीत येऊन आसनावर बसताच बिरबलाने पुन्हा मागचाच प्रश्न विचारला, भाईयो, कुराणावर प्रवचन द्यायला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही या धर्मग्रंथाचा अभ्यास केला आहे का? पूर्वी ठरवून ठेवल्याप्रमाणे सर्वांनी नाही अशी एकमुखी उत्तर देताच आसनावरून उठता उठता बिरबल म्हणाला, कुराण हा काही साधासुद्धा ग्रंथ नाही की आपल्याला त्याचं काहीच ज्ञान नसताना माझं त्यावरचं प्रवचन तुम्हाला समजू शकेल. अशा परिस्थितीत तुम्हाला कळू न शकणारं प्रवचन देण्यात फुकट वेळ घालविण्याऐवजी मी निघून जातो. असं बोलून बिरबल खरोखरच निघून गेला. आता तर श्रोत्यांचा आणि विशेष करून बिरबलावर जळणाऱ्या मुल्ला मौलवींचा राग पराकोटीला गेला. त्यांनी पुन्हा पुढल्या शुक्रवारी मशिदीत त्याचे प्रवचन ठेवून त्याने तोच प्रश्न विचारल्यास त्याच्या डाव्या बाजूच्या श्रोत्यांनी नाही तर उजव्या बाजूच्या श्रोत्यांनी हो अशी उत्तरे देण्याचा कट रचला. तुम्ही त्या चतुर बिरबलाच्या वाटेत जाऊ नका. त्याच्या वाटेस गेल्याने तुमचेच हसू होईल आणि बिरबल मात्र नाबादच राहील, असे त्या बिरबलावर जळणाऱ्या सरदारांना व मुल्ला मौलवींना बादशहाने सांगून पाहिले. परंतु आता आपण असा सापळा लावला आहे की सिंह म्हणून उगाच ख्याती पावलेला बिरबल रूपी कोल्हा त्यात सापडणार आणि बर्बाद होणार. अशी वल्गना त्या मुल्ला मौलवींनी केली व पुढच्या शुक्रवारच्या त्याच्या कुराणावरच्या कार्यक्रमाची पक्की व्यवस्था करून टाकली. त्या शुक्रवारी मशिदीतीलच नव्हे तर मशिदी बाहेरीलही सर्व जागा श्रोत्यांनी खचून भरली होती. मशिदीत येऊन आसनावर बसताच बिरबलाने पुन्हा तोच प्रश्न केला, भाईयो, ज्या कुराणावर प्रवचन देण्यासाठी आपण मला इथे बोलावलंय त्याचा तुम्ही अभ्यास केला आहे का? मुल्ला मौलवींनी ठरवून ठेवल्याप्रमाणे बिरबलाच्या डाव्या बाजूचे श्रोते एका सुरात नाही असं म्हणाले तर त्याच्या उजव्या बाजूचे श्रोते एका सुरात हो असं म्हणाले. तो परस्पर विरुद्ध प्रतिसाद ऐकून बिरबल म्हणाला, माझ्या उजव्या बाजूच्या शेकडो श्रोत्यांनी कुराणाचा अभ्यास केलेला आहे, तेव्हा त्यांनी ज्यांना कुराणाचे ज्ञान नाही अशा माझ्या डाव्या बाजूच्या श्रोत्यांनाही द्यावे.
माझ्या पाठीशी अनेक कामे असताना मी माझा वेळ त्यात विनाकारण कशाला फुकट दौडू? बिरबल असे म्हणाला आणि स्वतः नाबाद ठरवून आपल्यावर करपणाऱ्यांना मात्र बर्बाद करून तिथून निघून गेला. असा ठरला नाबाद बिरबल.